वाटतंय पण मी पळू शकत नाही. आता मी डायरेक्ट जाणार आहे घरात आणि काय करणार आहे तुम्ही बघून शॉक व्हाल. आता मी काय करणार आहे घरात जाऊन. जस्ट सी. हॅलो गाईज, हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि मी आजपासून माझ्या ब्लॉगिंगची सुरुवात करतोय. माझी इच्छा होती की गणपती ज्या दिवशी बसतील त्याच दिवशी मी माझी ब्लॉगिंगची सुरुवात करावं, कारण की गणपतीचं आगमन झालं आणि माझ्या ब्लॉगचं पण आगमन झालं. हेच माझी इच्छा होती, पण नो प्रॉब्लेम, आजपासून सुरुवात केली आहे. सो आज तुम्हाला काय बघायला भेटणार आहे माझ्या ब्लॉगमध्ये हे तुम्हाला ब्लॉग बघितल्यावरच कळेल. पण खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे गाईज. आणि अशाच ब्लॉगसाठी माझ्या चॅनल मी माझ्या चॅनलचं नाव पण अजून मला लक्षात नाही आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे ड्रीम स्पेस द इमॅजिनरी वर्ल्ड. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, लाईक, शेअर, फॉलो. सो हॅलो गाईज. तर मगाशी तुम्हाला मी जसं बोललो की आजपासून मी ब्लॉगची सुरुवात करत आहे आणि खूप जण मला बोलतील की ब्लॉगिंगची पहिली सुरुवात बनियानमध्ये. माहिती ते माझं चुकलं, पण माझा फर्स्ट ब्लॉग होता, तर बोलचूक माफ. तर आता सकाळचे वाजलेले आहे 6:30. हो, सकाळचे 6:30 वाजलेले आहे आणि मी जागा आहे. खरं तर मी झोपलोच नाही आहे. मी ऑफिसला गेलो होतो आणि 5:30ला मी घरी आलो आहे. ब्लॉग काल अर्धा केला, आता त्याच्या पुढची स्टोरी तुम्हाला मी सांगणार आहे. तर हे आहे माझं बाहेरचं परिसर, बाहेरचं अंगण बोलू शकता तुम्ही. किती सुंदर हे फ्लावर्स खिललेले आहेत. दिस इज माय मॉम्स पार्लर. खूप लोकांना बघायचं होतं माझ्या मम्मीचं पार्लर. आता तर तुम्हाला मी ओपन करून दाखवू शकत नाही, पण जर कोणाला म्हणजे माझे फ्रेंड्स मुलींमधून माझ्या इथून ट्रेन जाते, तुम्हाला मी दाखवू शकतो. ट्रेन. ओ बबी, हा माझा मित्र, आमचा रखवालदार. रोज आमच्या घराच्या बाहेर पहारा देत असतो. त्याला रोज मी बिस्किट देतो. कसा आहेस बाळा? त्याचं नाव काय असेल तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता गाईस. तर हे एन्व्हायरमेंट बघा बाहेरचं. वाव, सच अ ब्युटिफुल क्लाउड्स. किती बघा, तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती कसं किस करतंय. मॉर्निंग बी लाईक. ओ पक्ष्यांचा कळकहा, पक्ष्यांची चिवचिव. वाव यार, सकाळी उठण्याची फायदाच आहे. सी द सनकेस. वाव. मगाशी तुम्हाला बाहेरचं दाखवलं. सकाळी एवढं सुंदर दृश्य मला पळू वाटतंय, पण मी पळू शकत नाही. आता मी डायरेक्ट जाणार आहे घरात आणि काय करणार आहे तुम्ही बघून शॉक व्हाल. आता मी काय करणार आहे घरात जाऊन. जस्ट सी. आता मी आलोय माझ्या घरात आणि मी आता ह्या रूममध्ये येऊन पहिली गोष्ट ही करणार आहे की मी झोपणार आहे. येस, आता मी झोपतोय कारण की मी रात्रभर झोपलेलो नाही आहे. रात्रभर मी जागा होतो. खूप मेहनतीचं काम करून आलो ऑफिसमध्ये. पूल खेळला, फुटबॉल खेळलं, थोडेफार केसेस केले, थोडेफार. पण एवढं दमलो ना मी ते केसेस करून. आणि प्लीज हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे जेवढे फ्रेंड्स असतील त्यांना सगळ्यांना शेअर करा.
माझा ब्लॉग शेअर करा. असेच फनी काहीच्या काय ब्लॉगसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. काहीच्या काय ब्लॉग आहे पण बघा यार, काहीच्या काय लोकच काहीच्या काय ब्लॉग करू शकता. ओके, सो मी आता झोपतो. सो बाय गाईज, सी यू. 5 hours later. सो हॅलो गाईज, जस्ट नाव आता माझी गुड मॉर्निंग झाली आहे. आता वाजले घड्याळात 1:30 आणि मी आत्ता उठलेलो आहे. तुम्ही सकाळचे ब्लॉग्स तर बघितले आणि आता झोपलो होतो मी आणि आत्ता जस्ट मी उठलो आहे. आज परत पाऊस पण नाही आहे, तर आता मी उठलो आहे जस्ट नाव. तर आता मी फ्रेशन अप होईल अँड ऑल सगळं करेल. त्याच्यानंतरचं सगळं तुम्हाला जस्ट सांगाल. आता उठल्यानंतर मी जी पहिली गोष्ट करतो ती काय असते. प्रेशर आ गया हाय, प्रेशर आ गया हाय. सो गाईस, उठल्यानंतर पहिली गोष्ट जी असते ती माझी झालेली आहे. तर आता मी उचलतोय माझा बिछाना, पण त्याच्या अगोदर बिछाना उचलण्याच्या अगोदर मी करणार आहे थोडीशी स्ट्रेचिंग. ती इम्पॉर्टंट आहे, ती मी रोज करतो. फक्त आजच्या व्हिडिओसाठी नाही करते, मी रोज करतो. कारण की फिटनेस इज इम्पॉर्टंट. ओके, सो आपण सुरू करूया. फिटनेससाठी मी एक्सरसाइज काय करतो त्याचा डिटेल व्हिडिओ मी नंतर कधीतरी अपलोड करेल. पण आता मी थोडीशी एक्सरसाइज करतो, थोडेसे पुशअप्स करतो, थोडीशी स्ट्रेचिंग करतो आणि त्याच्यानंतर मग माझा नाश्ता अँड ऑल सगळं होईलच. त्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला दाखवूनच. सो कीप वॉचिंग आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया पुढच्या पार्टमध्ये. सो हॅलो गाईज, मी विचार केला होता की तुम्हाला माझा स्ट्रेचिंग अँड ऑलचा व्हिडिओ नंतर दाखवल, पण म्हटलं ठीक आहे यार, नंतर सावडीसाठी कुठं नंतर परत तो व्हिडिओसाठी ब्लॉग बनायचं. बरोबर आहे का नाही. आताच दाखवून देतो. चला मग मी काय करतो ते तुम्हाला दाखवतो. फर्स्ट ऑफ ऑल जावा, तुमचं पोट तरी निदान येणार नाही, म्हणजे ढेरी येणार नाही तुम्हाला. करत जावा. थोडं मेहनतीचं काम असतं. बिछाना उचलणं किती मेहनतीचं काम असतं ते मी करतोय. So it's done.